संदीप दादा, लोकांच्याच परवाच्या आपल्या मैदानानंतर लोकांच्यात भ्रम निर्माण झाला आहे की बंडाभाऊनी त्या दिवशी मुद्दाम गाडीतून उडी मारली. त्याबद्दल नेमकं काय विषय आहे? लोकांच्यात आपल्या शरीर शौकीनांना कळायला पाहिजे नेमकं काय विषय झाला. चुकीचं आहे ते सगळं. तसं ते पूर्ण चुकीचं आहे. माणसं आता ते काय पण बोलायला लागते, सगळं चुकीचं आहे. ते टर्न होता, टर्नात पुढची गाडी आत आली, बैल बुजून, आणि मागच्या हेरवाडच्या मैदानाला एका दुखापत झाली. दुखापत नाही, ते असाच खूट होता, तसाच खूट परवा पण होता तिथं, आणि त्या खुटाला लागून गाडी पलटी होईल म्हणून उडी मारली, त्यामुळे ते झाले. आणि परत तो बसायला प्रयत्न करत होता, तर तो तिथं पण पोचू शकला नाही. जर तसं करायचं, निगेटिव्ह कॉमेंट्स भरपूर आल्या त्याच्यावर. आता तिने बघितलेलंच नाही, आणि आता परत सकाळी एक, झालं दुपारी एक, संध्याकाळी एक यायला लागले. प्रत्येकजण वेगवेगळं बोलायला. परत ज्यावेळेला गाडीने बसण्याचा प्रयत्न केला नाही त्यावेळेला पण पडलाय त्या पाठीला पण लागले, पण त्याला बसायचं नसतं, तो आलाच नसता. नाही, भ्रमनिर्माण असं आलाय की बाबा मुद्दाम केलंय किंवा काय या गोष्टी. नाही, मुद्दाम काय कुठलीही गोष्ट केलेली नाही यार. गाडी तिथं चढा, त्या ढिगाऱ्यावर जाऊन पलटी होईल म्हणून तिने गाडी नाही. ढिगाऱ्यावर एक खूट होता, मागे हेरवाडला सुद्धा मी स्वतः बघितले, तर खुटाला लागून पलटी झाली, आणि त्यावेळी डोक्यात पाठाकं बसलेलं होतं सगळं. मग त्यानं तिथं उडी मारली. आणि मुद्दाम उडी जर मारायचं तर परत फिरून जाऊन परत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला नसता. त्यामुळे फॅन क्लबने सगळ्यांनी संयम पण राहायला पाहिजे. असं काय तर चुकीचे कमेंट करून काही दिलं नाही त्याचं. आणि आता सगळ्यांचं सगळं जुळून सगळं व्यवस्थित व्हायला लागलं, आणि त्यात जर असं जर होत असलं तर मग अर्थ नाही. नेमका त्यावेळी तुम्ही विषय काय ते ढीग म्हणत होता की नाही, नेमका काय विषय झालेला? तिने उडी मारायचं कारण नेमकं त्यातनं काय? थोडासा ढीग होता, ढीग नव्हता असं नाही, असा थोडा ढीग होता, आणि एक फूट होतं झाडाचं, कुठल्या तर वनीकरणाचं झाडाचं फूट होता. मग गाडी आली, आणि गाडी आतनं आपली निघालेली, त्यावेळी ती गाडी आत आली, राहू बसलेला गाडी आत आली. गाडी जाताना जर खिलारी गाडीत असता तर गाडी जर पलटी नाही झाली असती, सरकत खाल्लेली असती, कारण की असं झालं असतं. हा, आणि बुलेटचा पाय चाकात गेला असता तिकडे, हे पण येते ना. तर त्या खुटाला जर लागली असती तर डायरेक्ट पलटी झाली असती, सगळंच खोळंबा झाला असता. पलटी दिली असते, गाडीत गाडी पलटी झाली. हा, त्या पण गाडीचा तिने विचार केला. आणि ती परत गाडीत बसायला पण व्हिडिओ आलाय त्यांचा. परत गाडीत बसायला, मग जर त्यांना जर तसंच करत असलं की माणसं म्हणतात सगळे हे करतात, तर बसलंच नसतं. कलरला गेल्यावर गाडी मग परत तुम्ही बसवून सोडायला का निर्णय घेतला नाही? त्या गाडी कलरला पलटी झाली, परत गाडी कलरला पलटी झाली, आणि गाडी गेली खाली, वळायला कोण नाही, कोण नव्हती वळायला, आणि जसं जाईल तसं जायला आलीत, आणि हरण्या मार लागला माणसांना, त्यामुळे गाडी खाली खाली सरकत गेली, आणि हरण्याच्या पायात कासरा अडकलेलं होतं. बैलांना काय दुखापत झाली? हा, हरण्याला लागली पायाला. खिल्लारीने जो निर्णय घेतला तो परिस्थिती. दादा, हरण्या, बुलेट आणि बंडाभाऊ खिलारी ही 3 तिरकूट परत मैदानात दिसतील का, यावर पब्लिकची शंका आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे 3 तिरकूट लवकरच बघायला मिळेल, हरण्या, बुलेट आणि बंडाभाऊ. त्यात काही शंकाच नाही. थोड्या दिवसात बैल झाल्यानंतर थोड्या दिवसात मैदान करायचं आहे. फॅन प्रवाशांची सगळ्या इच्छा पूर्ण करायची आहे, आणि बंडाभाऊच्या अपमानाची परतफेड पण ह्यातनं होईल जाईल परतच्या मैदानात, पुढच्या मैदानाला. बंडाभाऊच्या इथून पुढे करतात, त्यांना हात जोडून विनंती आहे की काही तुम्ही काय व्हॉट्सअपवर तीन काय घाण कमेंट करू नका इंस्टाग्रामवरती. आम्ही 100% बंडा केल्याच्या 100% आम्ही पाठीचे आहे, आणि कुणी काही काय विचार करू नका.